नमस्कार. नमस्ते फलटण युट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील प्रत्येक तालुक्यांमधून एक परिषदेवरती नियुक्ती केलेली आहे आणि फलटण तालुक्यांमधून यामध्ये ज्यांची निवड झालेली आहे असे भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चाचे फलटण तालुका अध्यक्ष संतोष गावडे पाटील आपल्या समवेत आहेत. गावडे पाटील, आपलं खूप खूप स्वागत. धन्यवाद. तुमची अतिशय विश्वासू म्हणून राज्य सहकार परिषदेवरती निवड झालेली आहे. तुमची पहिली प्रतिक्रिया? मी प्रथमतः खासदार रणजित नाईक निंबाळकर यांचं आभार मानू इच्छितो, कारण की मी गेले 20 वर्षापासून त्यांच्याशी एकनिष्ठेने त्यांचा कार्यकर्ता म्हणून काम करत आहे आणि त्या 20 वर्षाचं मला काहीतरी त्यांना म्हणजे राज्य परिषदेवरती पाठवलं. म्हणजे मला असं कधी वाटलं नव्हतं मी राज्याच्या बॉडीत कधी जाईल म्हणून. एवढा मोठा त्यांना माझ्यावरती विश्वास टाकलेला आहे. या अगोदर पण त्यांना मला स्वराज संघटनेचा तालुका अध्यक्षपद एक दिलं होतं 2017 साली. ते मी प्रामाणिकपणे त्या पदाचा मी वापर केलेला आहे. त्यानंतर मला भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचं तालुका अध्यक्षपद आता माझ्याकडे आहे. त्यानंतर आता मागील 1-2-3 दिवसापूर्वी भारतीय जनता पार्टीचे राज्य परिषदेची निवड झाली. तर त्या निवडीबद्दल खासदार रणजित नाईक निंबाळकर यांचं मी आभार तर मानेलच. त्याचबरोबर जे काय आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या आदेश ज्या पद्धतीने आदेश येईल त्या पद्धतीचं काम मी खालपर्यंत पोचविल. खरं तर अतिशय दिग्गज नेते या परिषदेवरती आहेत. खासदार छत्रपती उदयनराजे भोसले आहेत, आमदार मनोज घोरपडे आहेत, आमदार अतुल भोसले आहेत आणि इतक्या मोठ्या पदावरती तुम्हाला संधी दिली आहे. कसं बघता? मला म्हणजे ते अगदी नाव वाचली तरी मला असं वाटतंय की मी यादीत म्हणजे मी आहे का नाही असं मला वाटतंय. पण तुमचा विश्वास बसला सुरुवातीला? नाही बसला माझा विश्वास. म्हणजे मी अगदी संतोष विलास गावडे हे नाव एकदा 2-3 वेळा वाचलं. म्हणजे मीच आहे का असं मला वाटलं. ज्या टायमेला भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस माननीय जयकुमारजी शिंदे साहेब यांचा मला फोन आला आणि त्यांना मला शुभेच्छा दिल्या. यानंतर मला खात्री पटली की बाबा मी ह्या बॉडीमध्ये आहे. आणि त्यांना मला सांगितलं की ज्यावेळेस त्यांना माझा भारतीय जनता पार्टी फलटणच्या कार्यालयात त्यांना माझा सत्कार घेतला त्यावेळेस त्यांना सांगितलं की हे पद काय आहे आणि ह्या पदाचं काम काय आहे. त्यावेळेस मला खरं तर आश्चर्य म्हणजे ह्या गोष्टीचं हे झालं. खरं तर कुठलाही राजकीय वारसा तुमच्याकडे नव्हता आणि एका सामान्य कुटुंबातून तुम्ही पुढे आला आहात. अगदी कमी वयात हे पद मिळवलं तुम्ही. हो, नक्की. खरंच मला म्हणजे भारतीय जनता पार्टी तर मी म्हणजे अगदी याच पक्षात ही गोष्ट होऊ शकते आणि म्हणजे रणजित नाईक निंबाळकर यानंतर दुसरा असा कुठलाही नेता नसेल की एवढा. कुठलंही सदस्य नव्हते काय? कुठलाही राजकीय वारसा नव्हता? नाही, अजिबात नाही. अगदी ग्रामपंचायतला मी कधी उभं पण राहिलो नाही. तरीही तुम्हाला एवढं मी पाठीमागचे खासदार रणजित नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आपले पंचायत समितीला उभा राहिलो होतो 2017 साली आणि थोड्याशा मतांना माझा पराभव झाला. पण त्या पराभवाला न खचता मी प्रामाणिकपणे आजपर्यंत खासदार रणजित नाईक निंबाळकर यांचा कार्यकर्ता म्हणून काम करत आहे आणि इथून पुढे त्यांचा जो आदेश असेल, पक्षाचा आदेश असेल, त्या पद्धतीने काम करील. इतकं मोठं पद मिळालंय, कसं पुढच्या काळामध्ये कसं असणार कामाचं नियोजन? काय जो पक्ष आदेश देईल किंवा ज्या पद्धतीनं परिषदेची मिटिंग होईल त्या परिषदेच्या मिटिंगमध्ये जे काय तिथं निर्णय होतील किंवा काय आदेश दिले जातील त्या पद्धतीने मी तालुक्यापर्यंत तळापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करेल. नक्कीच. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यभरातील 400 पेक्षा जास्त कार्यकर्त्यांना या राज्य परिषदेवरती घेतलेलं आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, त्या निवडणुका आहेत. त्याचबरोबर पक्ष संघटनेचे काम मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून जम्बो कार्यकारिणी राज्यातील सर्व पदाधिकाऱ्यांची यामध्ये नियुक्ती केलेल्या आहेत. यामुळे पक्ष बळकटीकरण होणारच आहे. त्याचबरोबर अनेक कार्यकर्त्यांनाही या ठिकाणी ताकद मिळणार आहे. सातारा जिल्ह्याचा विचार केला तर छत्रपती उदयनराजे भोसले जे खासदार आहेत, त्याचबरोबर आमदार मनोज घोरपडे, आमदार अतुल भोसले या दिग्गज नेत्यांच्या यादीमध्ये, त्यांच्या पंक्तीमध्ये फलटण तालुक्यातून संतोष गावडे पाटील जे राजुरी गावचे सुपुत्र आहेत आणि अतिशय कमी वयामध्ये त्यांनी पक्षीय संघटनेत योगदान दिलेलं आहे. माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी प्रामाणिकपणे काम करून त्यांना या ठिकाणी इतका मोठा बहुमान मिळाला आहे. ते संतोष गावडे पाटील आपल्या समवेत होते. आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने. नमस्ते फलटणसाठी फलटण.